आमच्या आम्हाला आता उद्या त्याला पाण्याचं त्या बंधन घातल्याचे बंधन उठलं पाहिजे. पाणी ताबडतोब चालू झालं पाहिजे. रद्द करा उपसाबंदी रद्द करा. पाणी साठा बघून उपसाबंदी रद्द करा. कामातून जाणार हो. अगोदर कर्ज बाजार आहे, अजून कर्ज माफी व्हायची आहे. अडचण निर्माण झाली म्हणून आपण सगळे पुन्हा एकदा या ठिकाणी आलो. आपल्या भावना आमच्या मार्फत नव्हे तर सगळ्यात मोठी जिल्ह्यातले आमदार या ठिकाणी चंद्रकांत खडके आहेत. तुम्ही यांचं ऐकायला एक आवर्तन द्या, एक आवर्तन द्या. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अचानक पाणी साठ्याचं जे आहे उपसाबंदी केली गेली. त्याच्यामुळं कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, एकंदरीत पाटबंधारे विभागाकडं जे येणारे विभाग आहेत, जे जिल्हे आहेत, त्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र भावना आहेत. या अनुषंगानं काल पाटबंधारे खात्यामध्ये थेट आंदोलन केलं गेलं. याचा परिणाम म्हणून उपसाबंदी ही शिथिल केली. मात्र रात्री 11 वाजता याच विभागानं अचानक ही उपसाबंदी कायम करत जैसे ते निर्णय केला. यानंतर आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या पाटबंधारे विभागामध्ये परत शेतकऱ्यांनी आपलं आंदोलनाचं अस्त्र उभारलं आणि याला वेगळं वळण लागलं. आज शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहेत. शेतकऱ्यांमध्ये तू मेमी चालू आहे. एकंदरीत भावना तीव्र आहेत. नेमकं काय आहे या आंदोलनाचं, शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत, जाणून घेऊया आपण. आमच्या आम्हाला आता उद्या त्याला पाण्याचं त्या बंधन घातल्याचे बंधन उठलं पाहिजे. पाणी ताबडतोब चालू झालं पाहिजे. शेतकऱ्यांना, जनावरांना, शेतीला पाण्याचं, आमच्या नदीला पाणी आहे शिल्लक, परंतु अजून आता अचानक बंद केल्यामुळं जनावरांच्या पाण्याचा हाल शेतकऱ्यांचा व्हायला लागले. खरं म्हणजे आता हे अचानक कोणालाही कल्पना न देता त्यांनी पाणी उपसा बंद केलेला आहे. आज विचार केला तर एवढा कडक तीव्र उन्हाळा आहे आणि पिकं मुळात आधीच वाळलेले आहेत आणि हे अचानक न सांगता हे पाणी उपसा बंद केलेलं आहे. आणि हे बंद न करता सुरळीतपणे, नियमितपणे पाणी उपसा चालू ठेवायला पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आहे. पाण्याविना अडचणी होत आहेत शेतकऱ्यांच्या. पाण्या कामातून जाणार हो. अगोदर कर्ज बाजार आहे, अजून कर्ज माफी व्हायची आहे. दुसरं कर्ज काढायला पाहिजे ना. आमच्या पाण्याचा प्रश्न, शेतीचा प्रश्न गंभीर झालेला आहे. जे सध्या पाणी उपस्थित आहे ते पाजण्यासाठी शासनाने बंदी आणलेली आहे. उपसा बंदी आदेश काढलेला आहे. त्यामुळे आमचे सर्व कनेक्शन, लाईट कनेक्शन MSEBने बंद केलेले आहे. त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत. आमच्या लगतच कर्नाटकचा भाग आहे. कागवाड आणि गणेशवाडी दोन्ही महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा आहे. नदीच्या पलीकडे कागवाड आहे आणि नदीच्या अलीकडे गणेशवाडीचा भाग आहे. 200 फुटाच्या अंतरामध्ये जवळजवळ 250 ते 300 मोटरी सुरू आहेत कर्नाटकच्या. त्यांनी पाणी घेऊ शकतात आणि आम्ही उपसा करू शकत नाही. हे गांभीर्याची गोष्ट शासनाच्या लक्षात यावी आणि आमचा उपसा बंदी केलेला आदेश रद्द करून आम्हाला उपसा करण्याची परवानगी मिळावी. आम्ही इथे आलेलो आहोत. आमच्या गावची भौगोलिक परिस्थिती मुरमाड रान आणि निचऱ्याची रानं आहेत. पाणी 15-3 आठवड्याला आमच्या नदीचं येतं आहे. पण आता उन्हाळ्यात 3 महिने आम्ही रक्ताचं पाणी हाडाचं काढ करून पिकं जगवलेली आहेत. पण आता ह्या हातातोंडाशी आलेल्या घास ह्या उपसाबंदीमुळे आमच्या भरपूर नुकसान होणार आहे. त्याचबरोबर पिकाचं नुकसान झाल्यामुळे जनावरांचं वैरणीचं चाऱ्याचंही मोठं नुकसान होणार आहे आणि भविष्यात जनावरं ही बघायला देखील मिळण्याची अशी परिस्थिती होणार आहे. त्यामुळं शासनाला माझी विनंती आहे की आता महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती सदृश असताना ऑपरेशन टायगर असेल किंवा इतर बरेचसे ह्याच्यावर ह्यांचं लक्ष तिकडे चाललेलं आहे. पण इकडं महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकडे बघण्याकडे यांचा दृष्टिकोन नाही आहे. तरी शासनाला मला अशी विनंती आहे की तुम्ही तत्काळ ह्याच्यावर निर्णय घेऊन ताबडतोब ह्याच्यावर उपाययोजना करावी अशी मी विनंती करतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाटबंधारे खात्यामार्फत जी अचानक कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता नदीवरील पाण्याची उपसाबंदी जाहीर केलेली असल्यामुळं शेतकऱ्यांची अतोनात अशी अडचण झालेली आहे. सध्या भात पेरणीचा हंगाम चालू असल्यामुळं काही लोकांनी भात पेरलेले आहेत आणि काही लोकांनी अडसाली लागणीसाठी ऊसाची बियाणे तोडलेली आहे आणि सध्या त्या लोकांचे बियाणं वाळायला लागलेलं आहे. याची जबाबदारी कोण घेणार आहे आणि हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय चुकीचं आहे. आमच्या वारणा कॅनल धरणासाठी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या जमिनी गेल्या. गावे बसतानासुद्धा आमच्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यात वसली. पाणी जे वारणा धरणातलं जे चालू आहे आता ते नदीतून कर्नाटकला जातं आहे आणि आमच्या महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला उपसाबंदी केला आहे. तर हा उपसाबंदी बंद करून
लगेच पाणी चालू व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. कोल्हापूरचे एसी पाटोळे आहेत, त्यांनी 31 ऑगस्टपर्यंत पिण्याचं शिल्लक पाणी ठेवून एक फेर पाण्याचा होईल, 4-5 दिवस उपसाबंदी शिथिल करता येईल अशी आकडेवारीवर सचिव डोवालना पाठवलेलं आहे. मी पालकमंत्र्यांशी बोललो आहे. पालकमंत्री त्या ठिकाणी डोवालांना घेऊन या ठिकाणी उपसाबंदी शिथिल करण्यासंदर्भात आज कारवाई करायच्या संदर्भात तिथं कामाला लागलेले आहेत. मला वाटते उद्या याच्या संदर्भात निर्णय घेईल. शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा